नमस्कार. संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा चॉकलेटचा प्रकार बनवणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपी खूप आवडतात ना, मग आज मी लहान मुलांसाठी, बाळगोपाळांसाठी चॉकलेट बनवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. आज आपण लहान बाळगोपाळांसाठी खाऊ बनवणार आहोत. तर हा मिक्स कंपनीचा डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे. हा मी वापरलेला आहे, तर मी तुम्हाला याच्यातून काढून दाखवते. हा बघा, अशा प्रकारे आहे हा चॉकलेट. तर हा चॉकलेट आहे ना, याचा आपण कसा उपयोग करणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर याला मी आता छोटं छोटं कट करून घेणार आहे. पुढे नाताळ येतो आहे, तर नाताळासाठी आपण लहान बाळगोपाळांना एक खाऊ बनवू. मी हे सगळं बारीक करून घेणार आहे. आता हा 100 ग्रॅमचा आहे. हा 100 ग्रॅममध्ये आपल्याला काय काय बनवता येते ते बघू. आपण आता आहे ना, ह्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेऊन हा पाणी थोडा उकळून द्यायचं आहे. पाणी उकळत आलं आहे, तर आपण ह्या बाउलमध्ये आहे ना, मी हा चॉकलेट घेतलेला आहे. हा याच्यावर आता आपण ठेवून देऊ. आता आहे ना, हे थोड्या वेळाने असं आता चांगलं मेल्ट होईल, वितळून जाईल. हा गॅस आहे ना, तो थोडा मिडियमच ठेवायचा. हा बघा, अशा प्रकारे आपला हा मेल्ट झालेला आहे. तर आपण असंच याला ह्याच्यावर ठेवून देऊ. हे खजूर आहेत. मी याचा अर्धा वापर केलेला आहे आणि बाकीचे माझ्याकडे आहेत. हे मी आता काढून घेणार आहे. हे जे खजूर आहेत ना, हे कसे आहेत माहिती आहे का? सीडलेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये ना, याच्यात बी नाही आहे, याची आठी निघालेली आहे. तर हे सीडलेस मी घेतलेले आहेत. ते आपण आता मी ह्याला बारीक करणार आहे. ह्या हाताने आहे ना, असं स्मॅश करून घ्यायचं. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे. याच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला. गॅसवर मी कढई ठेवली आणि आपण हा साजूक तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बदाम आहेत, हे बदाम आपण त्यात टाकून देऊ. बदाम आपल्याला क्रंची होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे. कुरकुरीत झाला पाहिजे. बदाम असे आहे ना, फुटले पाहिजेत असं आपल्याला क्रंची करून घ्यायचे आहेत. हे बघा कसे फुटतात, असं करून घ्यायचे. हे झालेले आहेत, मी काढून घेते आता. कढई गरमच आहे. ह्यामध्ये जो तूप होता ना, मी काढून टाकलेला आहे. हा खजूर आहे ना, आपण याच्यामध्ये असं गरम करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. मी आता डिशमध्ये काढून घेते. साजूक तूप आहे, असं हाताला थोडं लावून घ्यायचं, म्हणजे कसं हे चिटकत नाही. तर असं हे बघा, याचे गोळे करायचे असे. हे बघा, हा बदाम आहे ना, तो याच्यामध्ये असं टाकून द्यायचा आणि हा पॅक करून घ्यायचा गोल असं चॉकलेटासारखं. हे बघा, अशा प्रकारे. अशा प्रकारचे हे चॉकलेट आहे ना, हे दुबईला मिळतात आणि हे आपण घरच्या घरी बनवू शकतो. एवढे महागातले जे चॉकलेट आहेत ते खाण्यासाठी आपल्याला दुबईला जायला लागतं. तर ह्या अशा प्रकारे आपण घरी पण बनवून खाऊ शकतो. कमी खर्चामध्ये होणारा हा चॉकलेटचा प्रकार आहे. हे बघा, मी अशा प्रकारे सगळं करून घेणार आहे. हे अशा प्रकारे आपले हे चॉकलेट तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करणार आहेत, हा जो चॉकलेट आपण मेल्ट केलेला होता ना, तर आता एक एक करून आपण हा याच्यामध्ये टाकून देणार आहे. हा जो चॉकलेट आहे ना, याच्यामध्ये टाकून द्यायचा
आणि याला याच्यामध्ये असं बुडवून हे बघा, याला याचं कोटिंग तयार करायचं चॉकलेटचं. डिशला आपण हा तूप आहे ना तो असं मेल्ट करून घ्यायचा, पसरून घेऊ सगळ्याकडे, म्हणजे कसं हे आपलं चॉकलेट त्याला चिटकणार नाही. याच्यामध्ये मी चॉकलेट टाकलेले आहे. आता एक एक करून आपण याच्यामध्ये काढून ठेवू. आपण आता गार्निशिंग करू याला. हे चॉकलेट असे तयार झालेले आहेत. आता आपण याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ. चॉकलेट आपले सेट झालेले आहेत. आपण आता त्याला थोडंसं हे बघा अशा प्रकारे सेट झालेले आहेत. अशा प्रकारचे चॉकलेट तुम्ही बनवून बघा. कोणाला वाटणार पण नाही का हे तुम्ही बनवलेत. अगदी विकतच्या चॉकलेटापेक्षा पण अप्रतिम होतात. आणि हे चॉकलेट बाजारात खूप महाग भेटतात. तुम्ही घरच्या घरी हे अशा प्रकारचे चॉकलेट बनवू शकता. हे तुम्ही व्यवसाय म्हणून पण असे चॉकलेट करू शकता. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.